नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा वनरक्षक भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण वनरक्षक भरतीसाठी 2023 ला जे काही प्रश्नपत्रिका घेतलेल्या होत्या किंवा जे काही प्रश्न आलेले होते हे आपण प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे काही सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला टीसीएस पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतातील शीत वाळवंट हे जीवावरण राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। यामध्ये काय विचारलंय आपल्याला की भारतातील शीत वाळवंट हे जे राखीव क्षेत्र आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर शीत वाळवंट म्हणजे आपल्याला सर्वात पहिलं शीत म्हणजे बर्फाचा प्रदेश हे उत्तर असणं गरजेचं आहे। म्हणजेच काय उत्तर होईल याचं? पर्याय क्रमांक 3, तर हिमाचल प्रदेश हे जे आहे याला शीत वाळवंट म्हणून ओळखलं जातं आणि हे जे आहे हे हिमाचल प्रदेशमध्ये स्थित आहे। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राज्य भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? पहा, प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र। यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, पहा। तर पॉइंट्स काय आहेत यामध्ये? कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या नगदी पिकांपैकी एक पीक आहे। मित्रांनो, यापूर्वी एक ग्रामसेवक भरती झाली होती, त्यामध्ये आपल्याला कापसावरती प्रश्न विचारला होता। पहा, तर कापूस हे कसं पीक आहे? तर हे जे आहे हे नगदी पीक आहे, जे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतं। यामध्ये काय आहे अजून? भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य हे गुजरात आहे। गुजरात कोणतं आहे? सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य। त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर आहे पहा तेलंगणा राज्य। 2014च्या आधी तेलंगणाच्या ऐवजी आंध्र प्रदेश असं नाव होतं, लक्षात ठेवायचंय। हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आणि महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक महत्त्वाचं राज्य आहे, कारण यामध्ये बिहार, राजस्थान आणि आसाम आहेत, तर महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। आणि एकूण कापसाच्या क्षेत्राच्या सुमारे 34% जे आहे आणि त्यापैकी उत्पादनात 17% योगदान देतं पहा कापूस। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, डॅश रोजी लाहोरने किंवा एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण? पहा, लाहोर शब्द सोडून द्या, तर डॅश रोजी काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिलेले आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पहा, तर डिसेंबर 1929। डिसेंबर 1929 हे आपलं उत्तर आहे। आणि यामध्ये महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत तर ते पॉइंट्स कोणकोणते आहेत पहा, तर 19 डिसेंबर 1929 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनामध्ये ऐतिहासिक पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता किंवा मंजूर केला होता। तारीख कोणती आहे? 19 डिसेंबर 1929। आणि 1929 मध्ये भारताचे जे तत्कालीन व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन, तर यांनी एक अस्पष्ट घोषणा केली होती, ज्याला आपण आयर्विन घोषणा म्हणून देखील ओळखलं जातं। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कधी झाली आयर्विन घोषणा? 1929 या वर्षी। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? कधी होते म्हणजे साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये होते असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची जी सुरुवात आहे ती होत असते आपल्या राज्यामध्ये। यामध्ये लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉइंट्स मित्रांनो, प्रत्येक प्रश्नावरती आपण पॉइंट्स घेतलेले आहेत, कारण या पॉइंट्स मधील एखादा प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता असते, कारण टीसीएस पॅटर्न जो आहे पहा तो खूप महत्त्वाचा पॅटर्न आहे। आणि यामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत किंवा समजा एखादा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नामध्ये अजून त्याच्या संदर्भासारखे किती प्रश्न तयार होतात यावरही टीसीएस खूप वेळा प्रश्न विचारत आहे। त्यामुळे आपण काय केलं आहे, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात कधी होती तर या प्रश्नावरचे काही पॉइंट्स पहा। महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत असते। नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस हे नाव पडलं आहे। लक्षात ठेवा, 7वीचं भूगोल जे आहे त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे, मान्सूनचा पाऊस। आणि हा जो पाऊस आहे हा दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडत असतो। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनाच मोसमी वारे किंवा मान्सूनचे वारे देखील असं म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवरती बहिष्कार घातलेला आहे? यामध्ये मित्रांनो आपल्याला याच एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न हे तयार होतात. या ठिकाणी पहा, आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 तर बाळ गंगाधर टिळक या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न थोडासा समजून घ्या. खालीलपैकी कोणती व्यक्ती, प्रश्न सर्वात स्टार्ट होतो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती व्यक्ती जिने बंगालच्या फाळणीच्या विरोधात भारतीयांना, त्या लढ्यातील भारतीयांना एकत्र केलं आणि स्वदेशी चळवळ सुरू करून ज्या परदेशी वस्तू आहेत त्यांच्यावरती बहिष्कार घातला होता, तर ते आहेत पहा बाळ गंगाधर टिळक. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन अधिक प्रमाणात केले जाते? पहा, खालीलपैकी असे कोणते प्रदेश आहेत की त्या प्रदेशामध्ये कोळशाचं खनन, कोळसा म्हणजे लक्षात ठेवायचं या ठिकाणी दगडी कोळसा हा शब्द दिलेला जातो. कधीही आपल्याला दगडी कोळसा असा शब्द येत नाही, कधी कधी फक्त कोळसा शब्द येतो. तर हे जे आहे हे कोरबा आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये येतो. पहा, कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र हे आपलं उत्तर होईल. या ठिकाणी हा जो शब्द आहे महाराष्ट्र, हा पश्चिम महाराष्ट्राचा वरच्या ऑप्शनचा हा शब्द आहे. या ठिकाणी चूक झाली त्याबद्दल सॉरी. तुम्हाला पीडीएफ मध्ये अशा प्रकारची चूक दिसणार नाही. तर यामध्ये पहा, दगडी कोळसा हे जे आहे हे एक जीवाश्म इंधन म्हणून वापरले जाते आणि झारखंड हे भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य आहे. जे पोलीस भरती करतात विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर भारतातील कोणतं राज्य असं आहे की ते सर्वाधिक कोळसा उत्पादक राज्य आहे? तर ते आहे पहा झारखंड. कोरबा, चिरीमिरी आणि महाराष्ट्र ही सर्वोच्च कोळसा उत्पादक प्रदेश आहेत. यामध्ये भारतात कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र या प्रदेशामध्ये कोळशाचं खनन हे जास्त प्रमाणात केलं जातं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कथ्थक हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? पहा, कोणतं विचारलंय की कथ्थक हे जे आहे हे लोकनृत्य जे आहे हे कोणत्या राज्याचं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश म्हणजे यूपी या राज्याचं लोकनृत्य प्रकार आहे पहा कथ्थक. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचे जे प्रश्न आहेत आपल्याला यावरती प्रत्येक परीक्षासाठी 1 ते 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यामध्ये प्रश्न कसे असतात, जे आपल्या राज्यातील देशातील 28 राज्य आहेत आणि या 28 राज्यामध्ये कोणतं लोकनृत्य, लक्षात ठेवा लोकनृत्य हे खूप महत्वाचं आहे, ते कोणतं आहे यावर आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात. त्यासाठी आपण 28 राज्य आणि त्यामधील जे लोकनृत्य आहेत त्यांची एक पीडीएफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि एक व्हिडिओ देखील आहे, तो व्हिडिओ देखील पहा आणि पीडीएफ सुद्धा आपण डाउनलोड करू शकता. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार डॅश द्वारे होतो. या ठिकाणी हा आकडा खूप महत्वाचा आहे. पहा किती टक्के आहे, 95% परकीय व्यापार कशाच्या मार्गाने होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सागरी मार्गाद्वारे भारतातील 95% जो परकीय व्यापार आहे तो होत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा आकडा आहे 95% परकीय व्यापार जो आहे तो सागरी मार्गाद्वारे होतो आणि भारताला बेटांसह अंदाजे 7517 किलोमीटर समुद्र लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि यामध्ये सर्वाधिक जास्त कोणत्या राज्याला आहे, तर गुजरात या राज्याला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या परिवहन क्षेत्रामध्ये सागरी मार्ग महत्वाची भूमिका बजावतात आणि भारतातील व्यापाराच्या आकाराच्या सुमारे 95% आणि मूल्याच्या सुमारे 70% जो व्यापार आहे तो सागरी मार्गाने केला जातो. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अजून प्रश्न विचारला जातो पहा पोलीस भरतीमध्ये की महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा आहे? महाराष्ट्राला आहे 720 किलोमीटरचा. आणि असा एक प्रश्न विचारला जातो की भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे? तर ते आहे पहा गुजरात राज्य. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा म्हणजे काय, जो आयर्न बेल्ट आहे हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. या प्रश्नाचा उल्लेख आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये. लक्षात ठेवा दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा आयर्न बेल्ट जो आहे हा भारतातील छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. छत्तीसगड मधील बस्तर जिल्ह्यातील प्रसिद्ध बैलाडिला पर्वत श्रेणीमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे हेमेटाइट साठे आढळतात आणि टेकड्यांच्या श्रेणीमध्ये सुपर हाय ग्रेड हेमेटाइट लोह खनिजाचे एकूण 14 साठे स्थित आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, ताजमहल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा, ताजमहल कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अशी काही महत्वाची पर्यटक स्थळं दिली जातात. पहा, पर्यटक स्थळं असतात आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये आहेत, आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर आग्रा या ठिकाणी आहे पहा ताजमहल. लक्षात ठेवा, ताजमहालासाठी राजस्थानमधील जो मकराना येथील संगमरवरचा दगड आहे त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि ताजमहलाचा 1983 साली युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. वर्ष लक्षात ठेवा, पोलीस भरतीसाठी जे काही विद्यार्थी आहेत ते तयारी करत असतील त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर 1983 या वर्षी ताजमहलला युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये अजून एक आपल्याला पोलीस भरतीवरती प्रश्न विचारला जातो. पहा, ताजमहलाची जी प्रतिकृती आहे, ताजमहलाची प्रतिकृती कोणती आहे? बीबी का मकबरा. लक्षात ठेवा, बीबी का मकबरा यावर देखील प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर बीबी का मकबरा हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्र या राज्यामध्ये. जिल्हा जर विचारला आपल्याला तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा बीबी का मकबरा, जी ताजमहलची प्रतिकृती आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? म्हणजे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तर त्याच्या सुरुवातीला मतदानासाठी आवश्यक असलेलं वय जे आहे ते किती वर्ष असणं गरजेचं होतं? सध्या किती आहे? तर सध्या 18 वर्ष वय. लक्षात ठेवा, 18 वर्ष वय असणाऱ्याला मतदान करण्याचा हक्क आहे. पण काय विचारलंय की स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सुरुवातीच्या काळात मतदानासाठी किती वय असणं गरजेचं होतं? तर हे आहे पर्याय क्रमांक 1, 21 वर्षापेक्षा जास्त वय. या ठिकाणी आकडा महत्वाचा आहे पहा, 21 वर्षापेक्षा जास्त वय हे सुरुवातीच्या काळात मतदानासाठी आवश्यक होतं. आणि मतदानाची वय हे कायद्याने स्थापित केलेलं किमान वय आहे. लक्षात ठेवा, किमान म्हणजे कमीत कमी वय आहे जे एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक निवडणुकामध्ये मतदान करण्यास पात्र होण्यापूर्वी गाठलं पाहिजे. 61व्या घटनादुरुस्तीने म्हणजेच 1888 1889 या घटनादुरुस्तीमध्ये मतदानासाठीचं जे वय पात्रता आहे ते 18 करण्यात आलेलं आहे. यावरती आपल्याला प्रश्न देखील विचारला होता की कोणत्या वर्षी 21 वर्षावरून 18 वर्ष वय करण्यात आलं आहे मतदानासाठी? तर ते आहे पहा, आपल्याला यावरती प्रश्न विचारला जातो ते आहे 1989. हा आकडा खूप महत्वाचा आहे. इसवी सन कधी कधी जर आपल्याला 1988 जरी दिलं, 88 89, तर ते देखील आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. तर तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर भीमाशंकर, जे की पुण्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी पहा कोणते 2 प्रश्न आहेत की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? लक्षात ठेवा, शेकरू जो आहे, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे आणि शेकरू हा प्राणी खार या वर्गातील आहे. म्हणजे खारीसारखा दिसणारा प्राणी आहे पहा शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने आपल्याला कोणत्या ठिकाणी? भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहायला मिळतो. यापूर्वी आपल्याला पुणे SRPF साठी एक प्रश्न विचारला होता की भीमाशंकर हे जे आहे, भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? लक्षात ठेवा, जे आहे ते पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात डॅश व्यक्तींनी भारतात स्थलांतर केलेले आहे. जेवढे काही प्रश्न आहेत जनगणनेवरती आधारित ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2011 याच वर्षावरती विचारले जाणार आहेत. कारण की 2011च्या नंतर जे 10 वर्ष आहेत 2021 म्हणजे अद्यापही जनगणना झालेली नाही. त्यामुळे सर्व जे काही प्रश्न असतील हे आपल्याला प्रश्न 2011 वरती विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर सुमारे 21 कोटी. लक्षात ठेवा, जवळपास 21 कोटी व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केलेलं आहे मागच्या दशकामध्ये. या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. यातील देखील एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सन 2011च्या भारतीय जनगणना म्हणजेच 15वी भारतीय जनगणना होती आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी एवढी दाखवण्यात आली होती. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य म्हणून आपण ओळखतो. तसेच 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकामध्ये सुमारे 21 कोटी व्यक्तींनी भारतामध्ये स्थलांतर केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण हे जास्त आहे? लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारलाय की भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेले जे काही मिश्र वन आहेत त्यामध्ये कोणता वृक्ष हा सर्वात जास्त आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर साल वृक्ष जो आहे तो जास्त प्रमाणात आढळून येतो। या ठिकाणी साल वृक्ष जो आहे तो मूळतः भारतीय उपखंडामधील आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेस पूर्वेस म्यानमार पासून ते नेपाळ आणि भारत बांगलादेश पर्यंत तो वृक्ष आढळतो। छत्तीसगड आणि झारखंड या 2 भारतीय राज्यांचा साल हा जो आहे हा राज्य वृक्ष आहे। यामध्ये लक्षात ठेवा, छत्तीसगड एक राज्य आहे आणि दुसरं कोणतं आहे तर दुसरं आहे पहा झारखंड राज्य। तर या दोघांचाही राज्य वृक्ष जो आहे तो आहे पहा साल। आणि या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्राचा कोणता राज्य वृक्ष आहे हे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असणारी भारतातील कोणती संस्था गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी कार्य करीत आहे? या ठिकाणी हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। हा आपल्याला 2023 मध्ये विचारला, पण हा त्यावेळी करंट अफेअर्स वर सुद्धा आपल्याला हा प्रश्न विचारला गेला होता। निसर्ग संवर्धनासाठी काम करत असलेली अशी भारतातील कोणती संस्था आहे जी गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाच्या संवर्धनासाठी काम करते? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, BNHS ही जी संस्था आहे तर ही गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न 16वा आहे, परतीचा मान्सून म्हणजेच रिटरिंग मान्सून या ऋतूमध्ये डॅश येथे कमाल पर्जन्यवृष्टी पडते। पहा, किमान आणि कमाल यामध्ये खूप महत्त्वाचे हे 2 शब्द आहेत। पहा, या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द असणार आहेत किमाल आणि कमाल। तर परतीचा मान्सून हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपलं उत्तर असणार आहे। परतीच्या मान्सून ऋतूमध्ये तामिळनाडू या ठिकाणी कमाल पर्जन्यवृष्टी असते। तामिळनाडू हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर स्थित असणारे एक राज्य आहे। दक्षिण भारतात सामान्यतः नैऋत्य मान्सून पासून पाऊस पडतो, पण अरबी समुद्रातून निर्माण होणाऱ्या या नैऋत्य मान्सूनला पश्चिम घाटामध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणून तामिळनाडूमध्ये बहुतेक पाऊस ईशान्येकडून पडत असतो आणि हिवाळ्याच्या हंगामामध्ये मान्सून मागे पडत असतो। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील चैत्यभूमी कोणत्या राजकीय नेत्याला आणि तत्वज्ञानाला समर्पित केलेलं स्मारक आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पहा, चैत्यभूमी म्हटलं की आपल्याला त्या तत्वज्ञानाचं किंवा त्या राजकीय नेत्याचं नाव आठवणं गरजेचं आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे। तर महाराष्ट्रातील जे चैत्यभूमी हे जे ठिकाण आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेलं स्मारक आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? पहा, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित असणारा अनुच्छेद कोणता आहे? प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अनुच्छेद 51A। लक्षात ठेवा, स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख जो आहे तो अनुच्छेद 51A मध्ये करण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवरती अंकुश ठेवला गेला? अंकुश म्हणजे काय? एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो पहा वचक ठेवण्यात आला आणि पोलिसी अधिकार बळकट करण्यात आले होते। तो जो कायदा आहे किंवा अधिनियम आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1 तर रौलेट अधिनियम 1919 चा हा अधिनियम जो आहे हा संमत केला होता 1919 मध्ये, ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारखे जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्यावरती थोडंसं कंट्रोल ठेवण्यात आलेलं होतं। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा डॅश अलंकार होत असतो। या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरचा विचारला आहे आणि मराठी व्याकरणामध्ये अलंकार हा जो घटक आहे हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो, कारण TCS यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न ही नेहमी विचारत आहे। या ठिकाणी आपल्याला एका अलंकाराची व्याख्या विचारलेली आहे, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणून जेव्हा उपमेयाला त्याचीच उपमा दिली जाते तेव्हा तो जो अलंकार आहे तो अनन्वय अलंकार होत असतो। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे।
तर मित्रांनो, हे होते पहा महत्वाचे 20 प्रश्न आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले होते। या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये त्या ठिकाणी आपण देण्यात आलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।